हाय, हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर जेव्हा मला किराणा भरायचा असतो, तर त्याआधी मी सगळा किराणा एकदा चेक करते. सगळे डब्बे वगैरे, बिस्किट्स किती राहिलेले आहे, त्यानंतर कोणता किराणा राहिला आहे किंवा थोडा आहे, किती आणायचा वगैरे चेक करून घेत असते. तर सकाळीच मी ते सगळं चेक करून घेतलं होतं, की काय-काय मला आणायचं आहे आणि छान अशी यादी बनवून घेतली होती. आणि यादी वगैरे बनवायची ना सवय मला आहे बरं का. तुम्हाला आहे की नक्की मला कमेंट करून सांगा. त्यामुळे काय होतं ना, एखादी वस्तू विसरून जात नाही आणि कधी-कधी असं होतं, की दुकानामध्ये जातो आणि विसरून जातो, की अरे, हे घ्यायचं राहिलं होतं आणि घरी आल्यावर कळतं, की अरे, हे राहून गेलं. मग त्यापेक्षा आपली छान लिस्ट बनवून घ्यायची आणि जायचं. छान त्यांना सांगायचं आपल्याला हे हवंय आणि डी-मार्ट वगैरेमध्ये गेलं तर विषयच नाही. आपल्या हाताने छान सगळं सामान आपण काढून घ्यायचं, बिलिंग करायचं आणि घरी यायचं. तर ते एकदम सोपं डी-मार्ट आणि फक्त एवढंच आहे, की खूप शॉपिंग होते. जे नसतं लागत ते पण आपण डी-मार्टमधनं घेऊन येतो आणि छान असं बिल तर मात्र एकदम जोरातच असतं आपलं तिथलं. तसं किराणा आपलं नॉर्मल दुकानामध्ये गेलं ना, जेवढं हवं आहे आपण तेवढंच घेऊन येतो. बाकीचं कुठे कितीही ऑफर वगैरे असली तरी आपण बघत नाही. कारण आपल्याला हवं तेवढंच आपल्याला तिथं भेटून जातं. आपण जेवढं सांगतो तेवढंच ते देतात. ते सांगतच नाही की याला ऑफर आहे, त्याला ऑफर आहे. त्यामुळे तो एक फायदा आहे. पण जेवढं हवंय तेवढंच सामान येतं आणि कोणताही व्यर्थ खर्च हा होत नाही. पण डी-मार्ट हे असं ठिकाण आहे किंवा मॉल हे असं ठिकाण आहे ना, व्यर्थ खर्च झाल्याशिवाय राहतच नाही. व्यर्थ तर आणत नाही आपण. फक्त एवढंच असतं आपलं, की आलोय तर चला ऑफर आहे म्हणून घेऊन टाकूया. तर ही एक गोष्ट असते म्हणून आपलं बिल जास्त होतं. सकाळी-सकाळी छान अशी किराण्याची लिस्ट बनवली आणि जे काही बरण्या होत्या ना, त्यामध्ये थोडं-थोडं सामान उरलेलं होतं. तर ते एका वाटेमध्ये वगैरे काढून घेतलं आणि सगळ्या बरण्या स्वच्छ घासून घेतल्या. दिवसभर सुकल्या आणि संध्याकाळच्या वेळेला जेवढं थोडं-थोडं जो काही किराणा होता आणि सगळा किराणा ना मी पंचपात्री ठेवते बरं का. कारण काय होतं या डब्यामध्ये थोडं, त्या डब्यामध्ये थोडं, दुसऱ्या डब्यामध्ये थोडं. तसं केलं ना, मग नंतर विसरून जाते, की मग नेमकं कोणत्या डब्यात काय राहिलं आणि असं 2-3 वेळा घडलं. मग त्यापेक्षा त्यानंतर मी ना शक्यतो एक मस्त पंचपात्री बनवलेली आहे. सगळा किराणा छान त्याच्यामध्येच ठेवते. आणि जेवढा लागला मग तेवढा बरण्यांमध्ये ओतून घेते आणि जो काही उरतो तो पुन्हा मग पंचपात्रीमध्ये ठेवते. म्हणजे मला शोधाशोध पण करत बसावं लागत नाही. पोहे वगैरे मग त्याला सेपरेट डबे आहेत, तर मग ते त्याच्यामध्ये ठेवते. पण काही किरकोळ जो काही किराणा असतो ना, तर तो मी शक्यतो आपली पंचपात्रीमध्येच ठेवून देते एकाच ठिकाणी. आणि जेव्हा किराणा म्हणजे लिस्ट वगैरे बनवायची असते ना, मग फक्त पंचपात्रीमध्ये चेक करायचं, की काय आणायचं आहे, काय नाही आणि सोपं पण जातं आणि विसरत पण नाही. आणि दिवसेंदिवस आहे ना, हळू आहे ना, लेडीजचं होतंच, की एखादी गोष्ट आपण विसरायला लागतो. मुलांचा गोंधळ वगैरे सगळ्या गोष्टीमुळे तर नाही हे सगळ्यांचं होतं बरं का, फक्त माझंच नाही होत. आपल्याला माहीत असतं आपण एवढं पण काही विसरत नाही. आपल्याला माहीत असतं, की हे आहे, उरलेलं आहे. पण कुठे ठेवलं, कोणत्या डब्यात ठेवलं ना, मग सगळेच डब्यांची शोधाशोध करावी लागते. तर त्यामुळे छान पंचपातीमध्ये एकाच ठिकाणी सगळा भरून ठेवते आणि जो काही थोडा उरलेला होता किराणा परत त्या सगळ्या बरण्यांमध्ये भरून ठेवला आणि संध्याकाळची वेळ झाली होती. म्हटलं चला स्वयंपाकाला पण धक्का देऊयात. कामात काम लगेच भात पण लावून दिला आणि आज आहे ना नॉन-व्हेज आहे बरं का, मटण आहे छान. तर ते सासूबाई बनवणार आहे. कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांना त्यांच्याच हातचं मटण आवडतं. भाज्या ठीक आहे, भाज्या आमच्या आवडून जातात. पण मटण मात्र त्यांच्याच हातचं आवडतं. माझ्या नाही आवडत आणि माझ्या जावेच्या हातचं त्यांना मटण कोणालाच आवडत नाही. मग त्याच बनवतात. आम्ही फक्त पोळी, भात वगैरे बनवतो आणि त्या असल्या की मग त्या बनवतात आणि ते नसल्या की मग मी बनवते. मग नाईलाजाने खावंच लागतं ते. आणि त्यातल्या त्यात मी नॉन-व्हेज कधी खात नाही. तुम्हाला माहितीच आहे आणि ज्यांना नाही माहिती तर मी नॉन-व्हेज खात नाही. त्यामुळे मला आहे ना, तर मग मला त्याचा एक अंदाज किंवा मग कसं झालंय, कशी टेस्ट असते आणि कसं असतं ना, आपण एखादी भाजी वगैरे खातो ना, दुसऱ्यांच्या हाताची जरी खाल्ली ना, तरी आपल्याला कळतं की याने याच्यामध्ये काय अजून ॲड केलेलं आहे. तर असा जो अंदाज असतो ना, तो काही कळत नाही. पण मग बनवते आणि सगळे म्हणतात, "हो, छान झालं आहे." मग त्यांनाच माहिती. पण तरीही त्यांना माझ्या सासूबाईच्या आणि आरुषला त्यांना आजीच्याच हातचं मटण आवडतं. तर हे आहे माझे नवीन ऑइल डिस्पेन्सर. मी आत्ताच घेतलेलं आहे आणि आज पहिल्यांदा त्याच्यामध्ये छान असं तेल भरलेलं आहे आणि ना हे कुठून घेतलं, कसं घेतलं, कितीला घेतलं, तर माझा लास्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे Mishoचा. तर Mishoवरनं ही सगळी शॉपिंग केलेली आहे. अजून काय-काय घेतलं ना, तर ते नक्की माझ्या लास्टवाला जो काही व्हिडिओ आहे ना, तो नक्की चेक करा. कितीला घेतलं वगैरे सगळं तुम्हाला कळेल आणि कॉम्बो आहे आणि आज मी त्यामध्ये तेल ओतलेलं तर आहेच आहे. तर बघेल आता 2 दिवस मी यूज करून, की कुठनं लीकेज आहे का? जेव्हा आपण ओततो तेव्हा काही कुठून गळतं की काय? त्या सगळ्या गोष्टी चेक करेल आणि मग मी त्याचा रिव्ह्यू तुमच्यावर शेअर करेल. तर आज मी त्याचं छान असं उद्घाटन केलेलं आहे.
तर याच्यामध्ये प्लास्टिकचे आणि काचेचे सुद्धा ऑइल डिस्पेन्सर भेटतात. तुम्हाला जे आवडतं तुम्ही नक्की ते यूज करा. पण मी शक्यतो सांगेल, की प्लास्टिक नका यूज करू. त्यानंतर मी ना जी काही किटली असते ना माझी जी तेलाची तुम्ही नेहमी बघता, तर ती पण भरून घेतली आणि जे काही नवीन ऑइल डिस्पेन्सर आहे, तर ते दोन्ही भरून ठेवलेले आहेत आणि डब्यामधनं तेल काढायला आहे ना कंटाळा येतो कंटिन्यू ते घाई मग डब्यात नव्हता वगैरे. तर मग आता हे तिन्हीही जे काही ऑइल डिस्पेन्सर आहे माझे केटल असू द्या ते, तर छान भरून ठेवले. त्यानंतर छान असं पीठ मळलं आणि ज्या ताटामध्ये थोडंसं तेल सांडलं होतं ना, तर आपण शेवटी लेडीज अशा आहोत ना, की थोडंही आपण वाया जाऊन देत नाही. मग जी काही ती ताट होती ना, तर त्या परातीला जी काही ताट होती, तर तिच्यामध्ये जे थोडंसं तेल होतं ना, मग त्याच्यामध्ये पण पीठ असं छान मळून घेतलं. थोडेसे भांडे होते ते घासून वगैरे ठेवले आणि आता अंधार सुद्धा 6 वाजता छान असा पडून जातो आणि असं वाटतं, की अरे 7-8 वाजले की काय, पण काही नाही 6 वाजलेले असतात. पण मग इतक्या लवकर काय दिवा लावायचा? तर मग 6:30 पावणे 7:00च्या दरम्यान मी छान दिवा वगैरे लावून घेते. सकाळी फक्त घरामध्ये दिवा हा लावला जातो, पण संध्याकाळच्या वेळेला मग छान तुळशीला, त्याचबरोबर बाहेर दरवाजासमोर, घरात सकाळ-संध्याकाळ तर असतो आपल्या सगळ्यांचाच असतो. पण बाहेर सुद्धा आपण तुळशीला एक दिवा, दरवाजाच्या बाहेर एक दिवा, अगरबत्ती लावलीच पाहिजे. काय होतं ना, त्याने घर एकदम प्रसन्न वाटतं आणि आपल्याला स्वतःला खूप फ्रेश वाटत असतं आणि ज्यांना सवय असते ना, त्यांना असं जर एखाद दिवशी चुकलं ना, तर सगळं चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं आणि मला सुद्धा होतं एखाद दिवशी दिवा वगैरे लावला नाही ना, तर एकदम असं चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं आणि सकाळ-संध्याकाळी ना प्रत्येक घरामध्ये मंत्र, स्तोत्र हे लावलेच गेले पाहिजे. निदान गणपती स्तोत्र असू द्या, अथर्वशीर्षम असू द्या, त्याचबरोबर रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा दर शनिवारी सकाळ-संध्याकाळ घरात लावलीच पाहिजे. तर ह्या गोष्टीमधनं एकतरी ना एकाची सवय किंवा एखादं तरी स्तोत्र हे लावावं किंवा एखादा मंत्र लावून द्यावीचा. त्याने काय होते दिवसाची सुरुवात छान होते. संध्याकाळी सुद्धा छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि मुलांचं कसं असतं ना, मुलं जर आपल्याला जर सवय असती ना, मुलांना आपोआप आपल्यामुळे आपल्या सवयी ह्या लागत असतात आणि मुलं जे काही असतात ना, तर ते आई-वडिलांचं बघूनच शिकतात. निम्मे म्हणजे 90% मुलं घरात आई-वडिलांना बघूनच शिकतात आणि 10% ते बाहेर जातात, तर मग बघून शिकतात. त्यामुळे आपण कसं राहतो, कसं वागतो घरामध्ये ते खूप खूप मॅटर करतं. आजकाल इतकं धकाधकीचं जीवन झालेलं आहे ना, कुणाला कुणासाठी वेळ नाहीये. निदान आपलं स्वतःसाठी सुद्धा वेळ राहिलेला नाही. इतकं धकाधकीचं जीवन आहे. काहींना स्वतःला जेवणासाठी सुद्धा वेळ नसतो. "अरे, मला वेळच नव्हता म्हणून मी जेवण नाही केलं." तर इतकं अवघड झालेलं आहे ना, पण तरीही त्यामध्ये थोडीफार सेवा झालीच पाहिजे. देवाचं थोडं नामस्मरण झालंच पाहिजे. नाही काही ना, ते छान सकाळ-संध्याकाळ मंत्र, स्तोत्र छान मोबाईलवर लावून द्यायचं. इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे ना, असं काही नाही की तुम्ही देवासमोरच जाऊन बसा. छान ऐकायचं, छान वाटतं, मन प्रसन्न होतं. तर अशा न्यू हॅबिट आपण अप्लाय केल्याच पाहिजे सगळ्यांनी, थोड्याफार जास्त नाही. तर चला असो. ते छान असं मटण शिजलेलं आहे आणि आरूला टेस्टला पण दिलं, शिजलं आहे की नाही. तर त्याने चेक केलं आणि त्याला सहज म्हटलं, "का रे माझ्या हातचं जास्त छान असतं ना आजीच्या?" तर "नाही," म्हणे, "माझ्या आजीचंच खूप सुंदर आहे आणि मला आजीचंच आवडतं मम्मी." तर मग असं चालू होतं आमचं. तर इथे त्यांनी छान अशी मी मसाला वगैरे काढून ठेवला, पोळ्या, भात वगैरे झाला होता आणि नंतर त्यांनी छान अशी फोडणी दिली. तर प्रत्येकाच्या हाताला आहे ना ही वेगळी चव असते आणि ते कोणतेही बाहेरचे मसाले वगैरे वापरत नाही, जे काही विकतचे असतात ते. घरचे जे आपले रेग्युलर आपण जे काही 12 महिन्यासाठी बनवून घेतो, तर तेच मसाले वापरतात. पण हाताला चव असते ना, तेच खरं त्यांच्या हाताला खरंच चव आहे. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच आवडतं त्यांच्या हातचं मटण. मी पण त्यांच्याकडनंच मटण बनवायला शिकलेली आहे. त्या जसं बनवतात तसं बनवण्याचा खूप प्रयत्न करते. 100% देण्याचा प्रयत्न करते. पण त्यांच्या हाताची जी चव आहे ना, तर ती नाहीच. प्रत्येकाच्या हाताला ही वेगवेगळीच चव असते. तसं छान इथे मटण तयार आहे. चला आजचा माझा असा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट.